राजकीय वर्तुळात केंद्रीय मंत्री गिरीश महाजन यांच्या एका भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे। निमित्त काय तर त्यांनी आपल्या भाषणात भिंद्रनवाले यांचा उल्लेख शहीद असा केलाय। 1984 मधली ती भयंकर घटना ज्याने देशाचा इतिहास बदलला। एक अशी घटना ज्याने देशाच्या एका पंतप्रधानाचा आणि एका माजी लष्कर प्रमुखाचा जीव घेतला। जनरल सिंग भिंद्रनवाले हे सुरुवातीला कोणतेही मोठे नेते किंवा राजकारणी नव्हते। ते दमदमीत टांगसाळ या शीखांच्या एका धार्मिक संस्थेचे प्रमुख बनले। त्यांनी पंजाबच्या गावागावात फिरून शीख धर्माचा प्रचार करायला सुरुवात केली। त्यांनी तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचं आणि आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहण्याचं आवाहन केलं। यामुळे पंजाबच्या ग्रामीण भागात त्यांची प्रचंड क्रेज निर्माण झाली। पण हळूहळू त्यांच्या भाषणांमधील भाषा कडक आणि आक्रमक होत गेली। त्या काळात पंजाबमध्ये अकाली दल या प्रादेशिक पक्षाची ताकद वाढत होती। असं म्हटलं जातं की अकाली दलाची ताकद कमी करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी विशेषतः संजय गांधी आणि स्थानिक नेत्यांनी भिंद्रनवालेंना सुरुवातीला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिलं। पण म्हणतात ना, राजकारणात पेरलेलं कधी कधी उलटतं। भिंद्रनवाले काँग्रेसच्या हाताबाहेर गेले आणि त्यांनी स्वतःची स्वतंत्र कट्टर लाईन पकडली। पंजाबला वेगळा देश म्हणजेच खालिस्तान म्हणून मान्यता देण्याची मागणी जोर धरत होती। भिंद्रनवालेंनी या मागण्यांवरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली। त्याच वेळी पंजाबमध्ये हिंसक घटना वाढू लागल्या। निरंकारी शीख आणि भिंद्रनवाले समर्थकांमध्ये मोठे संघर्ष झाले। अनेक पत्रकार, पोलीस अधिकारी आणि नेत्यांच्या हत्या झाल्या। या सगळ्या हिंसेमागे भिंद्रनवालेंचा हात असल्याचा संशय सरकारला होता, पण त्यांच्यावर थेट हात टाकायची भीती सरकारला वाटत होती। पोलीस आणि सरकारी यंत्रणेच्या अटकेपासून वाचण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी भिंद्रनवालेंनी एक मोठी चाल खेळली। भिंद्रनवाले आपल्या समर्थकांसह अमृतसरच्या सुवर्ण मंदिर संकुलात राहायला आले। 1983 च्या उत्तरार्धात ते सुवर्ण मंदिर संकुलातील सर्वात पवित्र आणि सर्वोच्च स्थान असलेल्या अकाल तख्तवर जाऊन बसले। पवित्र धार्मिक स्थळाचा वापर लष्करी छावणीसारखा केला जात होता, कारण त्यांना माहित होतं की पोलीस किंवा लष्कर सुवर्ण मंदिरात सहजासहजी घुसणार नाही। पंजाबमधील परिस्थिती संपूर्णपणे हाताच्या बाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधी सरकारनं 1 जून 1984 रोजी पंजाबचं संपूर्ण प्रशासन लष्करच्या ताब्यात दिलं। 2 जूनच्या संध्याकाळी पंतप्रधान इंदिरा गांधी अचानक दूरदर्शनवर आल्या। देशाला उद्देशून त्यांनी भाषण सुरू केलं। त्यात त्यांनी जनरल सिंग भिंद्रनवाले यांना चर्चेचं आमंत्रण दिलं। पण त्याच वेळी संपूर्ण अमृतसरच्या फोन लाईन्स कापण्यात आल्या होत्या। एकीकडे इंदिरा गांधी दूरदर्शनवर देशाला संबोधित करत होत्या, तर दुसरीकडे मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराच्या 9व्या तुकडीनं सुवर्ण मंदिराच्या दिशेने त्यांचा मोर्चा वळवला होता। लष्कराच्या हालचालींची माहिती मिळताच 3 जूनला दुपारी भिंद्रनवालेंनी पत्रकार परिषद बोलावली। त्यानंतर सर्व पत्रकारांना अमृतसरमधून बाहेर काढण्यात आलं। पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेला सील करण्यात आलं। पंजाबला जाणाऱ्या, तिथून सुटणाऱ्या आणि राज्यातून प्रवास करणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या। बस सेवा थांबवण्यात आली। विदेशी मीडियाला राज्यातून बाहेर काढण्यात आलं। लष्करानं मंदिरात लपलेल्या लोकांना बाहेर येण्याची विनंती केली। त्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला। लष्कर वारंवार मंदिरात लपलेल्यांना बाहेर येण्याचं अपील करत होतं। 3 जून पर्यंत भारतीय लष्करानं संपूर्ण सुवर्ण मंदिराला वेढा घातला होता। 4 जूनला लष्करानं शेवटी गोळीबार सुरू केला, पण जोरदार प्रत्युत्तर मिळाल्यानंतर मात्र लष्करानं रणगाडे घुसवले आणि लास्ट बॅटलला सुरुवात झाली। भारतीय लष्कर हरमंदिर साहिबच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलं। रात्री उशिरा जनरल सिंग भिंद्रनवाले यांचं प्रेत हरमंदिर साहिबच्या तळघरात सापडलं आणि ऑपरेशन ब्लू स्टार संपलं। या संपूर्ण ऑपरेशन मध्ये भारतीय लष्कराचे 83 सैनिक मारले गेले आणि 248 सैनिक जखमी झाले। याशिवाय 492 लोकांचा मृत्यू झाला आणि 1592 लोकांना अटक झाली। हे ऑपरेशन म्हणजे भारतीय सैन्याचा विजय होता, पण राजकीय दृष्ट्या एक मोठा पराभव। या ऑपरेशनची वेळ, तयारी, अंमलबजावणी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि शेवटी इंदिरा गांधींना आपला जीव गमावून त्यांची किंमत चुकवावी लागली। या घटनेने पंजाबचा आणि देशाचा इतिहास कायमचा बदलून टाकला। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो आणि सबस्क्राइब करा जबरी खबरी।